तुमच्या समोर बसलो ना. केला पाहिजे, केला पाहिजे. मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना. अरे 5-10% लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील, आम्ही तर 50% आहोत गावगाड्यात. मला याचे हो थांबा 2 मिनिट. आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत? आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे. अरे 50% ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं? निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित, वंचित, भटके विमुक्त जाती जमाती, बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे. म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललाय. म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईच नाही. आणि कोण झुंडीद्वारे तिथं येत आहे, बेकायदा मागणी करतंय. या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय, एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय. ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एससीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एककलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे. मला एक सांगा, ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला मांडी लावून बसणारे अजितदादा पवार, ज्या दिवशी जरांगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली, खरं तर हा प्रश्न अजितदादा पवारांना सहमत आहात तुम्ही याच्याशी? अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत? तुम्ही कायद्याचं बोला, तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरांगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपतंय. ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे? त्या जर त्यांच्या आमदारांना जर ते प्रश्न विचारत नसतील, सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील, तर साहजिकच अर्थ निघतो ना. त्याला काय ज्योतिष आणायची गरज आहे का? प्रश्नच नाही ना. मी मगापासून तेच सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा जरांगेंना आहे. तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत. अरे त्यांचे आमदार जर उघड पाठिंबा देत, त्यांचा आहे का? म्हणजे मग त्यांनी अडवायला पाहिजे ना त्यांना. अजितदादा पवारांनी नाही अडवत असं माझं म्हणणं आहे ना. काय करतात म्हणजे पाठिंबा देत आहेत. हे बघा, ओबीसीच्या अनेक संघटना आहेत, वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत. आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची एक बैठक घेत आहोत आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत आहोत. आम्ही संघर्ष यात्रा काढू, ओबीसी जोडो अभियान. जर इथल्या सत्ताधाऱ्यांना झुंडीची भाषा कळत असेल, जर इथल्या सत्ताधाऱ्यांना आपलं राजकारण अडचणीत येईल, आपला पक्ष अडचणीत येईल म्हणून जर जरांगे सारख्या खुळचट माणसाला जर हे पायगड्या घालत असतील, तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासन करत्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल.